शिका. आपण पाहत आहोत मराठी सेमी मीडियम वाल्यांचं इंग्लिश, 50 मार्कांचं इंग्लिश. ठीक आहे. पहिला प्रश्न 1.3 चाललाय आपलं प्रॅक्टिस सेट. पहिला प्रश्न, चूज द, हा प्रश्न नीट वाचायचा आहे. चूज द अपोजिट मिनिंग वर्ड. अपोजिट मिनिंग वर्ड फॉर अंडरलाईन वर्ड. खालच्या वाक्यातल्या अंडरलाईन वर्डवरती आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचा आहे. पहिला प्रश्न, द किंग वॉज जनरस अँड व्हेरी काइंड बट हिज सन वॉज क्रुएल अँड अनकाइंड. काइंडच्या उलट अनकाइंड. तिसरा ऑप्शन. राजा चांगला होता, मुलगा वाईट होता, क्रुएल दुष्ट होता. फाइंड आउट. दुसरा प्रश्न, फाइंड आउट सिमिलर मिनिंग फ्रॉम द अंडरलाईन फ्रेज. फ्रेज दिलेली त्यांनी, लुक आफ्टर. मदर लुक आफ्टर हर सिबलिंग्स. म्हणजे मम्मी भावंडांचं काय ते लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. काळजी घेण्याच्या उलट काय येतं, सॉरी आपलं काय सिमिलर पाहिजे, टेक केअर. इथं भूतकाळ आहे, मग टेकचा भूतकाळ काय होतो, टूक. पहा, टेकचा भूतकाळ काय असतो, पास्ट टेन्स टूक. क्वेश्चन मध्ये पास्ट टेन्स आहे म्हणून आन्सर मध्ये पण पास्ट टेन्स करायचा आपल्याला. याचा अर्थ सगळ्यांचा वेगळा होतोय. व्हॉट इज अपोजिट टू विन. विनचा अपोजिट असतं लूज. करेक्ट. चूज एकच करायचा आहे. हो, याचा अर्थ हरवणे असतं. पुढचा प्रश्न, चूज अँड अप्रोप्रिएट सिनॉनिम्स फॉर नोन. नोन म्हणजे पॉप्युलर, त्याला काय हवंय, सिनॉनिम. फेमस. फेमस, पॉप्युलर, नोन सारखेच शब्द येणार. पुढचं, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट सिनॉनिम. काय म्हटलंय, सिनॉनिम नाही. करेक्ट, इनकरेक्ट हेच विरुद्धार्थी शब्द आहेत. करेक्ट, इनकरेक्ट हेच विरुद्धार्थी शब्द आहेत. करेक्ट, राईट, करेक्ट. विल म्हणजे विश, इच्छा, करेक्ट. अनहॅपी, सॅड, करेक्ट. हे सगळे सिनॉनिम आहेत. हा एकच उलटा विरुद्धार्थी शब्द आहे पहिला. पुढचा प्रश्न, विच वर्ड डज नॉट नीड प्रिफिक्स टू मेक अन अपोजिट वर्ड. अपोजिट वर्ड करण्यासाठी प्रिफिक्स लागणार नाही. प्रिफिक्स म्हणजे शब्दांच्या आधी लागणारा अन वगैरे लागतो, दिसते. आता पहा, कमच्या उलट कोण येतो, गो. याला डिस्कम बिस्कम म्हणता येत नाही. उत्तर येणार आहे आपलं पहिलं. ॲग्री, डिसॲग्री. ॲपियर, डिसॲपियर. परफेक्ट, इम्परफेक्ट. पुढचं, विच वर्ड डज नॉट नीड प्रिफिक्स अन. अन कोणाला लागणार नाही अपोजिट करताना. प्रॉपर, अनप्रॉपर म्हणतो का आपण, इम्प्रॉपर म्हणतो. ठीक आहे. पहिलंच उत्तर आहे. एबल, अनएबल, अनकम्फर्टेबल, अनविलिंगली. या तिघांना अन लागतो, याला अन लागत नाही, इम्प्रॉपर म्हणतो आपण. पुढचं, फाइंड आउट करेक्ट सिमिलर मिनिंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट. देअर, देअर मिनिंग सिमिलर मिनिंग पाहिजे. ह्या देअरचा अर्थ असतो तेथे आणि देअरचा अर्थ होतो त्यांचे. आय म्हणजे मी, आय म्हणजे डोळा. यू म्हणजे तू, देम म्हणजे ते, त्यांचे. दी आणि यू पहिल्या काळामध्ये दी, दो, दो हे शब्द वापरले जायचे. याचा पण अर्थ तू, याचा पण अर्थ तू. पुढचा 9वा प्रश्न चाललाय. सिलेक्ट वन अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग अँटोनिम्स. इंडिया विल आयदर विन दिस ICC 2020 वर्ल्ड कप ऑर मे. आता विनच्या उलट काय, आपण इथेच पाहिलं, विनच्या उलट काय आहे, लूज. तिसऱ्या प्रश्नात पहा, इथं काय आहे, लूज. ऑप्शन क्रमांक फर्स्ट. पुढचं, खूप सोपे प्रश्न असतात. चूज द पेअर विच इज नॉट अपोजिट पेअर ऑफ वर्ड्स. फक्त नीट वाचायचे, अपोजिट पेअर नसलेले. ऑप्टेन म्हणजे मिळणे आणि गेट म्हणजे पण मिळणे, हे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच अपोजिट नाही. तर इथंच प्रश्न येतो आपला. डिसेंट, इनडिसेंट अपोजिट वर्ड आहे. इनक्रीज, डिक्रीज वाढणे कमी होणे अपोजिट वर्ड आहे. डिसअप्रूव्ह, अप्रूव्ह अपोजिट आहे. त्यांना काय पाहिजे, नॉट अपोजिट म्हणजे ऑप्टेन, गेट. पुढचं, व्हॉट इज द सिमिलर वर्ड ऑफ देल. याचा अर्थ होतो दरी, दरी, देल. व्हॅली, व्हॅली आणि दरी. ऑप्शन क्रमांक 2. रिव्हर म्हणजे नदी, वॉटरफॉल म्हणजे धबधबा, फ्लो म्हणजे पाणी वाहणे, वाहणे, फ्लो. पुढचं, फाइंड आउट द सिमिलर वर्ड फॉर द फॉलोइंग. माय फादर बिकम व्हेरी टायर्ड बाय डुईंग हिज ऑफिस वर्क. माझे वडील खूप टायर्ड होतात, कशाने, ऑफिस वर्क करून. डिलायटेड नाही होणार, एक्झॉस्टेड. येस, एक्झॉस्टेड म्हणजे थकवा, थकणे. दुसरं ऑप्शन येणार आहे. डिस्टर्ब नाही, हॉन्टेड पण नाही. पुढचं,
IOUNT. फाइंड द अपोजिट पेअर फ्रॉम द. दिसते आपल्याला IN इन OUT आउट. पहिलं ऑप्शन येणार आहे. बिगिंग. अपोजिट पेअर ऑफ द वर्ड्स. बिंग BEGIN. आणि उरला कोण? एंड. बिगिन अँड एंड. बिगिन अँड एंड पहिलं ऑप्शन. फाइंड द सिमिलर वर्ड फॉर द गिव्हन वर्ड. व्हेन म्हणजे काय? व्यर्थ, काही कामाचे नसणे, युजलेस. ठीक आहे, आता 1.3 पण सोल्व झाले आपला. खूप सोपं आहे. पटापट एकदा नजरेखालून मारायचं, डोक्यात ठेवून द्यायचे, हो की नाही. तोपर्यंत अभ्यास करा. पुढच्या लेक्चरला 1